नमस्कार. सह्याद्रीच्या कुशीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील माणगावच्या मातीत ज्ञानाचा एक नंदादीप तेवत आहे. तो म्हणजे रायगड जिल्हा परिषद शाळा उणेगाव. ही शाळा केवळ एक वास्तू नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्काराचं एक विद्यापीठ आहे. उत्कृष्ट शाळा पुरस्काराने सन्मानित केलेली आणि प्लास्टिक रिसायकल वॉरियर म्हणून नावाजलेली ही शाळा आधुनिकतेची कास धरत आहे. शाळेचे सुंदर प्रवेशद्वार आणि प्रवेशोत्सवाचा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची ओढ निर्माण करतो. बाला अर्थात बिल्डिंग ॲज लर्निंग एड उपक्रमांतर्गत शाळेतील बोलक्या भिंती आणि सुसज्ज मुख्याध्यापक कार्यालय शाळेच्या शिस्तीची साक्ष देत आहेत. शाळेतील प्रत्येक वर्गांच्या भिंती विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. निर्जीव असणारी वास्तू आज सजीव झाली आहे. प्रत्येक वर्गखोली जिवंत झाली आहे याची प्रचिती या ठिकाणी निश्चितच येते. त्या वर्गाच्या अनुरूप क्षमतांनुसार या ठिकाणी विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. शाळेच्या दिवसाची सुरुवात ही संस्कारक्षम परिपाठाने होते. भविष्यातील पिढी ही संस्कारक्षम असली पाहिजे अशी शाळेची या पाठीमागे भावना आहे. शाळेतील अंगण उत्तम आणि दर्जेदार निर्माण करण्यात शाळेला यश आलं आहे. येथील स्वयंपूर्ण किचन सेट आणि सुरक्षित धान्य साठवणूक आरोग्याची हमी देते. शाळेच्या परसबागेत मुलांनी पालकांच्या मदतीने फुलवलेला भाजीपाला मध्यान्ह भोजनाची चव वाढवतो. विशेष म्हणजे मुलांच्या वाढदिवशी पालकांमार्फत दिले जाणारे स्नेहभोजन हा एक कौटुंबिक सोहळाच ठरतो. शाळेतील परसबागेत कोबी, फ्लावर, वांगी, टोमॅटो, कढीपत्ता, मेथी, हळद यांचा वापर केला जातो. सेवाभावी संस्थांच्या CSR फंडांतर्गत मिळालेले स्वतंत्र स्वच्छतागृह, हँडवॉश स्टेशन, सोलर एनर्जी सिस्टम, सॅनिटरी पॅड मशीन, शुद्ध पिण्याचे पाणी देणारे वॉटर कूलर यामुळे शाळा आज कॉर्पोरेट दर्जाची वाटू लागली आहे. गणित, विज्ञान आणि भाषापेटीचा या ठिकाणी यथोचित वापर विद्यार्थी करताना दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसनामध्ये या अध्ययन साहित्याची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होताना दिसून येत आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी या ठिकाणी विशेष सुविधा निर्माण केली जात आहे. ई-लर्निंग सुविधा, यासोबतच स्वतंत्र शिष्यवृत्ती मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या शाळेमध्ये सातत्याने केले जात आहे. शाळेचे समृद्ध वाचनालय आणि संगणक कक्ष विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक ज्ञानामध्ये भर घालत आहे. विद्यार्थी अवांतर वाचनासाठी वाचनालयातील पुस्तकांचा यथोचित वापर करत आहेत. संगणक शिक्षणामध्ये विद्यार्थी आज पारंगत होताना दिसत आहेत. आधुनिक जगाचं ज्ञान घेताना दिसत आहेत. कार्यालयीन कामकाजामध्ये सुद्धा संगणकाचा पूर्णपणे वापर केला जात आहे. शाळेत सुसज्ज अशी प्रयोगशाळा उपलब्ध आहे. या प्रयोगशाळेचा वापर विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यासाठी, सृजनशक्ती आणि जिज्ञासा वृत्ती जागृत ठेवण्यासाठी केला जातो. किशोरवयीन मुलींना
वेंडिंग मशीनचा वापर या ठिकाणी केला जातो. विद्यार्थ्यांना अधिक पारंगत करण्यासाठी मराठी, इंग्रजी, कविता सादरीकरण अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जात आहेत. चाइल्ड फ्रेंडली एलिमेंट्स शाळेमध्ये उपलब्ध असून विद्यार्थी त्याचा वापर करतात. यासोबतच क्रीडा क्षेत्रात शाळा पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये मैदानी खेळ जसे की थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, भालाफेक, कबड्डी, लंगडी, बास्केटबॉल, दोरी उडी अशा मैदानी खेळांचा सराव या ठिकाणी नियमित घेतला जातो. मैदानी खेळासोबतच पारंपरिक खेळ जसे की खडे, गोट्या, कांदाफोडी, ठिकरी पाणी, चापटपोळी अशा खेळांचा सुद्धा सराव शाळेमध्ये नेहमीच घेतला जातो. मैदानी खेळ, पारंपरिक खेळ याबरोबरच बैठे खेळ सुद्धा शाळेमध्ये घेतले जातात. यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, लुडो अशा खेळांचा समावेश केला जातो. देशभक्तीपर गीतांवर लेझिम, कवायत यांचाही सराव शाळेमध्ये नियमितपणे घेतला जात आहे. संस्कृती संवर्धनासाठी भोंडला, शिवराज्याभिषेक, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षदिंडी यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी आणि सातत्याने केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या सृजनशक्तीला वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन केले जाते. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला, पोस्टर मेकिंग अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजनही शाळेमध्ये नेहमीच केलं जातं. शाळेमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर पथनाट्य सादरीकरण केले जातात. जसे की लेख वाचवा, लेख शिकवा, मतदार जनजागृती पथनाट्य, संविधान पथनाट्य अशा प्रकारच्या पथनाट्यांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा प्रवृत्तीला आणि नवनिर्मितीला वाव देण्यासाठी विज्ञान जत्रा, गणित जत्रा, विज्ञान प्रदर्शन यासोबतच आत्मनिर्भर भारत अंतर्गत विकसित भारत बिल्डथॉन या कार्यक्रमामध्ये सुद्धा शाळा सहभागी होत आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन विद्यार्थ्यांनी करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनामध्ये या संबंधाने मॉडेल सादर करत आहेत. केवळ विद्यार्थीच विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होत नाहीत, तर शाळेतील शिक्षक हे सुद्धा शैक्षणिक साहित्य निर्मिती करून विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीला अधिकाधिक वाव देण्यासाठी राखी बनवणे, आकाशकंदील बनवणे, पाना फुलांची रांगोळी, किल्ले बनवणे, स्वच्छता मोहीम अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजनही यासोबत केले जात आहे.
विद्यार्थ्यांना बाहेरील जगाची माहिती होण्यासाठी, यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता निर्माण होण्यासाठी आधुनिक शेती भेट, वीटभट्टी भेट, भात शेती भेट, पोस्ट ऑफिस भेट, शैक्षणिक सहल, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, EVM ॲपवरील प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया, माजी विद्यार्थी स्नेह मेळावा, हळदी कुंकू, आजी आजोबा दिन यासारखे दिवस शाळेमध्ये साजरे केले जात आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासोबतच विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील असते. शाळेमध्ये पाककृती स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतल्या जातात. माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून शाळेला CCTV कॅमेरे आणि वायफाय याची सुविधा झाली आहे. शाळेत महिलांसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमाचं विशेष आयोजन केले जाते. शाळा आणि माता पालक संघ यांच्यातील नाते अधिक दृढ होण्यासाठी याची अत्यंत आवश्यकता असते. शाळेमध्ये हस्ताक्षर सुधार प्रकल्प, यासोबतच अभ्यासिका वर्ग पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने चालविला जातो. विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. आजी आजोबा दिन ते पाटीपूजन यासारख्या संस्कारापासून ते वर्षा सहलीच्या आनंदापर्यंत प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आखली जाते. विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी शाळा सतत प्रयत्नशील असते. शाळेच्या या सर्व घडामोडींची प्रचिती देणारे माझी शाळा हे YouTube चॅनल आज घरोघरी पोहोचलेले आहे. उनेगाव शाळा म्हणजे जिथे स्वप्नांना मिळतात पंख आणि भविष्याला मिळतो आकार. यशाची ही शिखरे पादाक्रांत करता आली ती केवळ शाळेची कार्यक्षम शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी, ग्रामपंचायत, विविध सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती व उच्च विद्याविभूषित, मेहनती व कल्पक शिक्षक वृंद या सर्वांच्या साथीने. धन्यवाद.